आम्ही आता निघतोय मुन्नारसाठी आणि आपली गाडी पण आलेली आहे जी आपल्याला घेऊन जाईल मुन्नारला. 6 सीटर्स आहेत, पुढे मध्ये आणि मागे. सो आम्ही आता आलो आहोत एका रेस्टॉरंटमध्ये इथे थोडा ब्रेकफास्ट करायला. म्हणजे अजून पोचलो तर नाही आहे, 2 तास झाले ट्रॅव्हल करून. तिथे थोडा ब्रेकफास्ट करू आणि मग परत निघू मुन्नारसाठी. चला आता फोटोज वगैरे काढून झाले आहेत, नाश्ता पण झाला, आता आपण परत निघूया. आता आमच्या तिघांसोबत आलेली आहे. आता इकडे आलीच कशाला मग? पुढेच जायचं होतं तर लेट्स गो. ओके, सो आता आम्ही आलो लंचसाठी. वंडर व्हॅली अम्युजमेंट पार्क जवळच आहे, त्याला लागूनच एक रेस्टॉरंट आहे तिथे पंजाबी, मराठी सगळ्या वेगवेगळ्या डिशेस भेटतात. आणि वंडरला व्हॅली म्हणजे त्या अम्युजमेंट पार्कमध्ये आम्ही गेलो नाही कारण कॉस्ट आहे आणि ते सगळ्या राईड्स आम्ही ऑलरेडी केलेल्या आहेत. सो तिकडे जवळच एक आम्ही फिश स्पा केली आणि त्याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोडेड आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आम्ही इथे लंच घेऊन आय गेस हाफ एन आवरचा फक्त प्रवास बाकी आहे, मग आम्ही लगेच मुन्नारला. मॅकोफा चॉकलेट फॅक्टरी. हे बघा, मॅकोफा चॉकलेट फॅक्टरी. आणि असं होतं की चॉकलेट्स आहेत ना ते ऑर्गॅनिक गोष्टीने बनवलेले जातात आणि ते खूप जास्त हेल्दी असतात. आल्यावर काढूया. वाव, व्हॉट अ फ्रेग्रन्स. आणि इकडे आपल्याला वेगवेगळे चॉकलेट्स टेस्ट सुद्धा करायला भेटणार, जसं की हे मिल्क चॉकलेट आहे, खूपच स्वस्त आहे. हे बघा, हे मिल्क चॉकलेट सेम आहे तिकडे. अच्छा, ओके. वो कोको फ्रूट है, फ्रूट के अंदर ऐसा वाला सीड आता है. एक फ्रूट के अंदर ऐसा वाला 30 जो सीड मिलेगा. 1 किलो चॉकलेट बनाने के लिए ऐसा वाला 1000 सीड चाहिए. बाद में 1 हफ्ता ऐसा वाला फर्मेंटेशन. 1 हफ्ते के बाद वो वॉश करके सनलाइट में ड्राई करके रोस्ट करते. अब ये रोस्टेड सीड है, बाद में उसका शेल निकालना चाहिए. अभी 100% डार्क चॉकलेट. स्मेल देखो सर, प्योर चॉकलेट. बाद में लास्ट वन वो ग्राइंडर मशीन में वो 7 घंटा ग्राइंड करते हैं. ग्राइंड करने के बाद उसके अंदर हाफ पाउडर आएगा सेपरेट. वो कोको बटर सेम उसमें से रोस्ट करते हैं. हाँ, उसमें से उसके साथ मिल्क शुगर ऐड करके व्हाइट चॉकलेट बनाओ. व्हाइट चॉकलेट में नो कोको पाउडर, ओनली कोको बटर, मिल्क एंड शुगर. सेकंड वन नॉर्मल मिल्क चॉकलेट, वो सारा नॉर्मल मिल्क चॉकलेट. उसमें 42% कोको बटर एंड कोको पाउडर. बाद में मिल्क एंड शुगर ऐड करके वो मशीन में मिक्स करते. बाद में हमारे डिफरेंट मोड में फिल करते हैं. लास्ट वन डार्क चॉकलेट में नो मिल्क नो शुगर, ओनली 80% कोको, 20% स्टीविया डालते. डार्क चॉकलेट गुड फॉर हेल्थ, शुगर कोलेस्ट्रॉल सबके लिए. अभी सब चॉकलेट प्योर बचे होते हैं. 20% ऑर्गेनिक. 80% कोकोआ, 20% स्टीविया. सर वो सेट में सारा फ्रूट का पड़ता है. मैंगो की सर पाइनएप्पल. रोस्टेड कॅश्यू आणि वेगवेगळ्या फ्लेवर्सचे आहेत. इकडे आल्यावर आपण ते टेस्ट आणि मगच ते आपण घेऊ शकतो. म्हणजे जर ट्राय करायचं असतील तर आपण ते घेऊन ट्राय करू शकतो. आणि मेन म्हणजे इकडे आल्यानंतर आपल्याला एक्सप्लेन करेल की चॉकलेट्स बनवले कसे जातात आणि हे सगळं आहे इथे. इथून चॉकलेट्स घेऊन झाले आहेत. हँडलूम साडीची फॅक्टरी आहे. मग आता आपण तिकडे व्हिजिट देऊया, साडी विलेज हँडलूम फॅक्टरी.
ये दो तीन बन रहा है। अच्छा दो तीन बेटा देख लो कैसे बन रहा है। ये सब ओके सो जाएगा ये सब भी जा रहा है ना, वो यही है ये वाला दांगा है उसका अंदर जाएगा। ती साडी आपण व्हाईट वाली ये धोती है, धोती तो कहते ये धागा है, ये धोती को गोल्ड का भी कुछ डाला ना। सॉरी केरलाची ट्रेडिशनल साडीज पण बघूया आपण. व्हाईट साड्यामध्येच बघ ना मम्मा. दीदी इकडे हां एकदम चालली ना ही चांगली वाटतं. इसमें दूसरा डिजाइन है तो वो भी मिलता है. तर आता साडी पण घेतलेली आहे आणि आता पुढे कुठे स्टॉपला थांबायचं आहे. पुढे जर कोणतं आलं तर फोटो काढायला असं काय स्टॉप तर मग तिथे चहा फॅक्टरी टी फॅक्टरी. हां मुन्नारला जाते ना टी फॅक्टरीला थांबायचं. ती टी प्लांटेशन्स बघणार आणि मग डायरेक्ट एंडिंगला जायचं. वाव व्ह्यू तर बघ तिथे तिथे तिकडे तिकडे क्लाउड्स आलेत बघ ना तिकडे. आपण एवढा बाकी काय पण असतं ते बघ तिकडे. इकडचा व्ह्यू खूप भारी आहे. किती छान पूर्ण जंगलचा एरिया आहे. इकडे वाघ वगैरे असतात का. नॉर्मल रेट ही है सब लोग. मेरे साथ नहीं पूरा पूछो, पूरा लोग का सेम प्राइस है. थोड़ा 500 कम कर सकते. 3000 ते कर. ओके सो आता आपण जाऊया. हे कुठे घेऊन जातात तिथे जीप मधून. चलो लेट्स गो. की जायचंय कुठे. जंगल सफारी. हा जंगल सफारी. खालती आलोय. इथूनच गेलेलो आपण. एक हँडलूम साडी घेतली मला. इथेच तर साडी घेतली. इथेच बघायला पाहिजे. इथेच चालू होते आपली जंगल सफारी. आता इकडे जर असं झालं ओ माय माय गॉड. स्ट्रेट लाईन्स मारल्यात. तुटत लाईन्स नाही मारल्यात. स्ट्रेट म्हणजे क्रॉसिंग नाही करू शकत. एकच लाईनीत चालायचं. हो मला माहिती आहे. एवढं कळतं मला. मोठीच आहे. आता तुटलेला आहे आता क्रॉस करू शकतो. सांगून क्रॉस सी झालं की नाही क्रॉस. शी नाही सी. शडप. नारळाची झाडं. सॉरी केळाची झाडं. अरे एक तेच झालं ना म्हणजे. हो तसं म्हणजे तसं नव्हतं बोलायचं मला. म्हणजे इथे नारळ आणि केळाची झाडं असं भरपूर आहेत ना. मग ते चुकून केळ्याच्या जागी नारळ निघाला. वाव नजारा म्हणजे काय कमाल आहे. शिराक पडली मला. याका पण आत्ताच येऊचा होता. कोण राहतो. मी बोलली. काय बोलली. शिरा पडली. याका पण आत्ताच येऊचा होता असं बोलली मी. होय बाबा. ए शकू एक काम कर. हे पकड. कर्नाटोडीत गेलो ना तो रस्ता. हा बाबू हे थोडी ओके सो आता आलेलो आहोत. गुड इव्हनिंग. कुठे पाणी. धबधबा पाणीच नाही. हा ना म्हणजे इथे पुढे धबधबा आहे का. काय आहे कॉशन. Inexperienced and not swimmers strictly prohibited from entering the river or water body. काय चलो. ओके सो आहे तो वॉटरफॉल. चला आता फोटोज वगैरे काढून झाले डॅम जवळ. आता आपण जाऊया पुढे काहीतरी 4 पॉइंट्स आहेत. मग ते कवर करून मग हॉटेलवर जायचे. आम्ही आधी सगळी पॉइंट्स कवर करत जातोय. म्हणजे कसं परत रिटर्न येताना नको काय गडबड. तिकडे खालचं दाखव रोड. खतरनाक रोड. हो किती सुंदर किती छान दिसतं. इथे रेड कलरचं जास्वंद.
तर आता आपण पोचलेलो आहे पोनमुंडी डॅम. पोनमुंडी डॅमला पोचलेलो आहे. पप्पांना खूप एक्साइटमेंट आहे. बघा कसे पळत आहेत. पप्पांना एक्साइटमेंट आहे आणि मम्मी थोडी डाऊन आहे ॲज युजल. हा आमचा आदिवासी बघा कसं चाललं आहे. आणि हा डॅम आहे. अप्पर व्ह्यू ब्रिजवरून. आता पाणी नाही आहे. हां खूपच खोल आहे बाबा. तर आता आमचं ब्रिज बघून झालेलं आहे आणि आता आम्ही जातो टॅग बघण्यासाठी. येस कसं वाटलं तुला ब्रिज? ठीक होता. ते पाणी ते नव्हतं त्यात. असे वेगवेगळ्या आकाराचे गोळे होते. फोटो तरी चांगला आला की नाही माहित नाही. म्हणजे असायला पाहिजे होतं. असं असतं तर चांगला वाटतं. व्हेरी नाईस ब्लू कलरला पाणी. परत एकदा येऊया. तुला दाखवते नंतर नवऱ्यावर. कोणा डॅम्प आहे आणि पाणी. इथे कुठे चेन्नई एक्सप्रेसच्या सीनची शूटिंग झाली होती. इथूनच खाली जायचे. हा ते पण पायऱ्या असत पहिले असत नाही गो असत असत मालून करताना तर मग मालून येऊ नको. येऊ खया मालवण नाही तर सासू बोलते माझ्या सुने काय घेणार मालवणी सुन गाळी देऊया. आणि मालवण इथले गाले माका कळतात. काय गाळी करतात. फणीक काय बोलतात मालवणी सुन. फणीक म्हणजे फणीक कोंब चायनीज झाला. एवढं कशाला यायला पाहिजे कळतं ना. मग एक वाक्य पूर्ण कर. मी केस विंचरते. मी केस उगायतोय. तेच ते काय ते झालं. हो पकडून चलू. हा नेट टाकले आतमध्ये तरीच मासेमारी करूची. इथे समू तू खाली बघतच नाहीयेस. मी पुढे चालतेस फक्त. हो हातात कॅमेरा आहे ना. हा नाही दिसायला चांगला दिसतो. मधली अशी पट्टी कसली वाटतीये. हा पट्टा लाईन मारली मध्ये. जाळी आहे जाळी. इथे आम्ही आलो आहोत सनसेट पॉइंटवर. पण सनचा तर नामोनिशाणच नाही कुठे. वेदर थोडं क्लाउडी आहे म्हणून मग सन दिसत नाही आहे. आपण बाकी काय नाही ते थोडं फोटो सेशन वगैरे करूया. बाकी व्ह्यू एक नंबर आहे. खाली मोठी दरी आहे. थंड थंड हवा. नाही फोटोची एक फोटो प्लीज. हा पिंक कलर आहे. इथे बरोबर इकडे कुठे गेलं ते इथे सूर्याला कॉल कर. आम्ही आलो आहोत फॉलिंग वॉटर रिसॉर्टमध्ये मुन्नार. यायला खूप लेट झाला कारण तिकडे खूप जास्त ट्रॅफिक होतं. ऑर्डर दिली आहे डिनरची आणि आम्ही जात आहोत आमच्या रूममध्ये. हे एक थोडं कॉटेज टाईप आहे. म्हणजे आत आम्ही तिथे म्हणजे ऑर्डर वगैरे दिली जेवणाची आणि इथून आम्ही जाणार आहोत रूममध्ये. हां बेटा इथे आहे आमचा रूम. वन 103. आणि आता इकडे एक रूम. इथे एक रूम. इथे एक रूम. वॉशरूम असेल मे बी. हां राईट. हा इथे आहे बेड. विंडो. हा लिव्हिंग एरिया. टी व्ही. इथे अजून एक बेड आहे विथ वॉशरूम. इथे मे बी गॅलरी असेल. नाही विंडोच आहे. गॅलरी कशाला पाहिजे मी. वॉर्डरोब. आणि इकडे आहे हां इथे आहे वाटतं मेन ड्रेसिंग रूम विथ
मिरर वगैरे हा आहे ह्या रूमचा. आम्ही थोडं फ्रेश होऊन मग डिनर. मी आणि सगळं या बेडरूम मध्ये झोपतो. सगळं त्या बेडरूम मध्ये झोपा, तू आणि मम्मी. आणि बाबू इथे झोपेल. हा बाबू बाबू चालेल का? चालेल ना.